आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे, त्सुनामीला त्सुनामी का म्हणतात? आणि त्सुनामी म्हणजे काय? हो, आणि हा प्रश्न म्हणजे थेट ज्ञानाच्या मुळाशी हात घालण्यासारखा आहे. बरोबर. चला तर मग या प्रश्नाची जरा चिरफाड करून बघूया. आणि आज आपण फक्त प्रश्नावर चर्चा नाही करणार, तर त्याचं उत्तरही शोधणार आहोत. कारण या एका प्रश्नात भाषा, इतिहास, विज्ञान आणि मानवी अनुभव असं सगळं काही दडलेलं आहे. अगदी. तर मग सुरुवात थेट उत्तरापासूनच करूया. प्रश्नाचा पहिला भाग, त्सुनामीला त्सुनामी का म्हणतात? काय दडलं या नावामागे? त्सुनामी हा एक जपानी शब्द आहे. जपानी. अच्छा. हो, तो 2 शब्दांनी मिळून बनला आहे. त्सू म्हणजे बंदर, किंवा किनारा. बंदर आणि नामी म्हणजे लाट. म्हणजे बंदरात येणारी लाट, अगदी. हार्बर वेव्ह. बंदरात येणारी लाट हे नाव ऐकून म्हणजे जेवढी ती विनाशकारी असते तेवढं भयंकर नाही वाटत हे नाव. इतकं साधं नाव का दिलं असेल? यातच खरी गंमत आहे. बघा, हे नाव कदाचित जपानच्या मच्छीमारांनी ठेवलं असावं असा एक अंदाज आहे. मच्छीमारांनी? हो, कल्पना करा, मच्छीमार समुद्रात खोलवर मासेमारी करतायत. त्यांच्या बोटीखालून त्सुनामीची लाट जाते, पण समुद्रात तिची उंची फक्त काही फुटच असते. म्हणजे त्यांना काहीच जाणवत नाही? काहीच नाही. पण जेव्हा ते किनाऱ्यावर आपल्या बंदरात परत येतात, तेव्हा त्यांना दिसतं की तिथे सगळं काही उद्ध्वस्त झालंय. अरे रे. त्यांच्यासाठी ती विनाशकारी लाट फक्त बंदरात आलेली असते, समुद्रात नाही. वा. म्हणजे हा त्यांच्या अनुभवातून आलेला शब्द आहे. त्यांना जे दिसलं, जे अनुभवलं, त्यावरून त्यांनी नाव ठेवलं. हे खूपच रंजक आहे. अगदी. नावामध्ये फक्त अर्थ नाही, तर एक दृष्टिकोन दडलेला असतो. बरोबर. त्यांच्यासाठी ती समुद्राच्या मधोमध आलेली आपत्ती नव्हती, तर किनाऱ्यावर बंदरावर आलेली आपत्ती होती. आणि म्हणूनच त्सुनामी हे नाव त्या विनाशकारी लाटेच्या परिणामाचं वर्णन करतं, तिच्या उगमाचं नाही. ठीक आहे. तर नावाचा उगम आणि त्यामागची ही कहाणी आपण पाहिली. पण केवळ शब्दाचा अर्थ समजून म्हणजे त्या लाटेची भीषणता समजत नाही. नाहीच. त्यासाठी आपल्याला थेट विज्ञानाकडे वळावं लागेल. त्सुनामी नक्की घडते कशी आणि ती समुद्राच्या साध्या लाटांपेक्षा वेगळी कशी असते? हा खूप महत्वाचा फरक आहे. बघा, समुद्रातल्या सामान्य लाटा असतात ना, त्या वाऱ्यामुळे तयार होतात. वारा समुद्राच्या पृष्ठभागावर ऊर्जा देतो आणि लाटा तयार होतात. त्यांची ताकद फक्त समुद्राच्या वरच्या थरापुरती मर्यादित असते. ओके. पण त्सुनामी ही समुद्राच्या तळाशी होणाऱ्या प्रचंड हालचालीमुळे निर्माण होते. म्हणजे समुद्राच्या पोटात काहीतरी मोठं घडतं? हो, साधारणपणे 90% त्सुनामी ह्या समुद्राच्या तळाशी होणाऱ्या मोठ्या भूकंपांमुळे येतात. भूकंपामुळे? हो, जेव्हा भूकंपाने समुद्राचा तळ अचानक वर उचलला जातो किंवा खाली खचतो, तेव्हा तो आपल्या वर असलेल्या पाण्याच्या संपूर्ण स्तंभाला म्हणजे वॉटर कॉलमला एक प्रचंड धक्का देतो. अच्छा. कल्पना करा की एका मोठ्या पाण्याच्या हौदाचा तळ तुम्ही अचानक वर उचलला. काय होईल? पाणी उसळून बाहेर येईल. बरोबर. तसंच काहीसं समुद्रात होतं. या धक्क्यामुळे प्रचंड ऊर्जा असलेली एक लाट तयार होते, जी सगळ्या दिशांना पसरायला लागते. म्हणजे ही वाऱ्याने तयार झालेली पृष्ठभागावरची लहर नाहीये? अजिबात नाही. ही समुद्राच्या तळापासून पृष्ठभागापर्यंतच्या संपूर्ण पाण्याने बनलेली एक महाकाय लाट असते. म्हणूनच त्यात अफाट ऊर्जा असते. आणि म्हणूनच ती इतकी विनाशकारी ठरते. पण तुम्ही म्हणालात की खोल समुद्रात तिची उंची कमी असते. हे कसं काय? हा, एक विरोधाभास वाटू शकतो. पण यामागे विज्ञान आहे. खोल समुद्रात जिथे पाणी हजारो मीटर खोल असतं, तिथे त्सुनामीची ऊर्जा प्रचंड मोठ्या भागात विभागलेली असते. त्यामुळे तिची उंची फक्त 1-2 फूट असू शकते. पण तिची लांबी म्हणजे वेव्हलेंथ ती शेकडो किलोमीटर असू शकते. आणि तिचा वेग? वेग किती असतो? एखाद्या जेट विमाना इतका. म्हणजे ताशी 800 ते 900 किलोमीटर. काय सांगताय? म्हणजे खोल समुद्रात ती शांत दिसते, पण अतिशय वेगवान असते. मग किनाऱ्यावर येऊन ती इतकी उंच आणि विध्वंसक कशी काय होते? जेव्हा ही वेगवान लाट किनाऱ्याकडे यायला लागते, तेव्हा समुद्राची खोली कमी होत जाते. हो. खोली कमी झाल्यामुळे तिचा वेग कमी होतो, पण तिची ऊर्जा कुठे जाणार? ती ऊर्जा एकत्रित होते आणि लाटेची उंची प्रचंड वाढायला लागते. अच्छा. जो 1 फुटाचा तरंग खोल समुद्रात होता, तो आता किनाऱ्यावर येताना 30-50 अगदी 100 फूट उंच लाटेची एक भिंत बनतो. आणि ती फक्त एक लाट नसते, तर लाटांची एक मालिका असते. हे सगळं ऐकून अंगावर काटा येतोय. म्हणजे त्सुनामी या शब्दात दडलेली बंदरातली लाट ही कल्पना आणि त्यामागचे हे विज्ञान, यात जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर.
एका बाजूला मानवी अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला निसर्गाची अफाट ताकद. आणि गंमत म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच समजून घ्याव्या लागतात नाही का? अगदी. त्सुनामी हा शब्द आपल्याला घटनेच्या मानवी परिणामाची आठवण करून देतो, तर विज्ञान आपल्याला तिच्या कारणांची आणि स्वरूपाची ओळख करून देतं. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो. आपण पाहिलं की त्सुनामी हा एक जपानी शब्द आहे, हो पण आज जगभरात याच शब्दाचा वापर केला जातो. हो इंग्रजीमध्ये सायझमिक सी वेव्ह म्हणजे भूकंपामुळे निर्माण झालेली सागरी लाट असा एक शब्द आहे. हो तो वैज्ञानिकदृष्ट्या अधिक अचूक वाटतो. बरोबर. मग तो प्रचलित न होता त्सुनामी हा शब्द जगभरात का स्वीकारला गेला? यामागे काही ऐतिहासिक आणि भाषिक कारणं आहेत. हा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा जगभरातील शास्त्रज्ञ या घटनेचा अभ्यास करू लागले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की जपानमध्ये या लाटांचा अनुभव आणि त्यांच्या नोंदी खूप पूर्वीपासून आहेत. अच्छा, त्यांच्याकडे याचा इतिहास आहे. हो, कारण जपानच्या भौगोलिक रचनेमुळे त्यांना त्सुनामीचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे त्यांच्या भाषेत या घटनेसाठी एक चपखल शब्द होता. म्हणजे ज्यांनी या घटनेचा सर्वाधिक अनुभव घेतला त्यांच्याकडूनच जगाने तो शब्द उचलला. अगदी. आणि दुसरं कारण म्हणजे त्सुनामी हा शब्द उच्चारायला सोपा, लहान आणि लक्षात ठेवायला प्रभावी आहे. हे खरं आहे. सायस्मिक सी वेव्ह हा शब्द खूप लांब आणि तांत्रिक वाटतो. त्सुनामी या शब्दात एक प्रकारची धडकी भरवणारी लय आहे. तो ऐकताच एक मोठं संकट समोर उभं राहतं. आणि मला वाटतं 2004 साली हिंद महासागरात आलेल्या त्सुनामीनंतर तर हा शब्द हो, त्या घटनेने या शब्दाला एक जागतिक ओळख दिली. तो जगभरातल्या प्रत्येकाच्या ओळखीचा झाला. म्हणजे काही वेळा वैज्ञानिक अचूकतेपेक्षा एखाद्या शब्दाची भावनिक आणि सांस्कृतिक ताकद जास्त प्रभावी ठरते. बरोबर. त्सुनामी या नावाने त्या घटनेची ओळख तर सांगितली, पण तिच्यासोबत एक प्रकारची भीती आणि आदराची भावनाही जोडली. आता आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे येऊया. त्सुनामीला त्सुनामी का म्हणतात आणि त्सुनामी म्हणजे काय, हे दोन प्रश्न एकत्र का विचारले गेले असतील, यातून प्रश्न विचारणाऱ्याची कोणती मानसिकता दिसते? मला वाटतं प्रश्न विचारणाऱ्याला केवळ तुकड्या तुकड्यांमध्ये माहिती नकोय. बरोबर. त्यांना नावामागची कहाणी आणि त्यामागचं विज्ञान या दोन्ही गोष्टी एकत्र समजून घ्यायच्या आहेत. त्यांना हे बघायचंय की जपानी मच्छीमारांनी दिलेले बंदरातली लाट हे नाव आणि समुद्राच्या तळाशी होणाऱ्या भूकंपाने निर्माण होणारी महाकाय लाट या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे. हो, एक संपूर्ण चित्र हवंय त्यांना. अगदी. आणि यात एक गंमत आहे. बंदरातली लाट हे नाव वैज्ञानिकदृष्ट्या अपुरं वाटू शकतं. कारण ते उगमाबद्दल काहीच सांगत नाही. बरोबर. उलट ते थोडं दिशाभूल करणारही वाटू शकतं की धोका फक्त बंदरापुरता आहे. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर हे नाव घटनेच्या सर्वात महत्वाच्या पैलूवर बोट ठेवतं, तो म्हणजे तिचा मानवावर होणारा परिणाम. अच्छा. विज्ञान आपल्याला सांगतं की त्सुनामी कशी तयार होते, पण नाव आपल्याला सांगतं की त्याचा अनुभव कसा असतो. हे खूपच छान विश्लेषण आहे. म्हणजे नाव हे वास्तवाला मर्यादित नाही करत, तर ते वास्तवाला पाहण्याचा एक वेगळा मानवी दृष्टिकोन देतं. विज्ञान आपल्याला काय आणि कसे सांगतं, तर नाव आपल्याला कुठे आणि कोणासाठी हे सांगतं. आणि म्हणूनच दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जर आपण तिला फक्त भूकंपीय लाट म्हटलं असतं, तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किंवा समुद्रात डोंगरकडा कोसळण्यामुळे येणाऱ्या त्सुनामीकडे कदाचित आपलं दुर्लक्ष झालं असतं. खरंय. त्सुनामी हा शब्द अधिक व्यापक आहे. तो कोणत्याही कारणामुळे निर्माण होणाऱ्या अशा विनाशकारी लाटेला लागू होतो. आजची चर्चा खरंच खूपच माहितीपूर्ण झाली. आपण एका साध्या प्रश्नापासून सुरुवात केली आणि जपानच्या इतिहासापासून ते भूगर्भशास्त्र आणि भौतिकशास्त्रापर्यंत पोहोचलो. आपण पाहिलं की त्सुनामी या एका शब्दात एका संपूर्ण नैसर्गिक घटनेची ओळख, तिचा मानवी अनुभव आणि तिची वैज्ञानिक रियालिटी दडलेली आहे. आणि आपण हेही समजून घेतलं की एखाद्या गोष्टीला नाव देणं ही एक साधी क्रिया नाही. त्या नावातून आपण त्या गोष्टीशी एक नातं जोडतो. त्सुनामी हे नाव त्या घटनेच्या ताकदीला आणि तिच्या परिणामाला दिलेली एक भाषिक ओळख आहे. तर आजच्या चर्चेचा सार काय? त्सुनामीला त्सुनामी का म्हणतात? याचं उत्तर आहे कारण तो एक जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ बंदरातली लाट असा होतो आणि तो मच्छीमारांच्या अनुभवातून आला आहे. बरोबर. आणि त्सुनामी म्हणजे काय? याचं उत्तर आहे ती समुद्राच्या तळाशी होणाऱ्या भूकंपासारख्या मोठ्या हालचालीमुळे निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा असलेली आणि किनाऱ्यावर विनाश घडवणारी एक महाकाय लाट आहे. आणि या दोन्ही उत्तरांना एकत्र जोडल्यावर आपल्याला त्या घटनेचे एक संपूर्ण चित्र मिळतं.
एक असं चित्र जिथे निसर्गाची अफाट ताकद आणि मानवी अनुभव एकत्र येतात. खरंच, एका वाक्यात किती मोठा अर्थ दडला असू शकतो. या चर्चेतून हेच जाणवलं की आपण जे प्रश्न विचारतो ते आपल्या उत्तरांपेक्षाही जास्त महत्त्वाचे असू शकतात. अगदी बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातेय. हां, आपण आज पाहिलं की त्सुनामी या नावाने त्या घटनेला एक ओळख दिली. पण विचार करा, एखाद्या गोष्टीला नाव दिल्याने ती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजते की त्या नावामुळे आपल्या समजण्याच्या प्रक्रियेला मर्यादा येतात. म्हणजे बंदरातली लाट हे नाव आपल्याला किनाऱ्यावरच्या धोक्याबद्दल जागरूक करतं, पण खोल समुद्रातल्या तिच्या प्रचंड वेगाबद्दल अनभिज्ञ ठेवतं का? यावर नक्की विचार करा.